नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, गेले अनेक दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष हे दिल्लीतल्या जंतर मंतरवर लागलेलं होतं. याचं कारण असं आहे, की नुकतीच कॉकरोच जनता पक्ष स्थापन झाला होता आणि कॉकरोच जनता पक्षाच्या माध्यमातून नीटमध्ये जे काही नीटची पेपरफुटी जी झालेली होती, तर त्या पेपरफुटीच्या विरोधामध्ये आंदोलन उभारण्यात आलं होतं. हे आंदोलनाचं स्वरूप हे शांततेच्या मार्गाचं होतं, गांधीवादी मार्गातून होतं. सत्याग्रह करून, उपोषण करून आपल्या मागण्या ज्या आहेत, या सरकारकडनं मंजूर करणारं हे आंदोलन होतं. या आंदोलनाच्या जोडीच्या ठिकाणी किंवा या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी सोनम वांगचुक हे या ठिकाणी आले आणि त्यांनी या ठिकाणी एकूण 20 दिवस उपोषण या ठिकाणी केलं. सरकारनं पोलिसी खाक्या दाखवून त्यांचं उपोषण मोडून काढलं, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे, हे सैराभैर झालं. लक्षात घ्या, विद्यार्थ्यांची केवळ एकच मागणी होती. नीटची परीक्षा झाली, त्या नीटच्या परीक्षेचा पेपर फुटला आणि हा पेपर फुटला त्यामुळे या ठिकाणी या देशातल्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. जर 22 विद्यार्थी नीटचा पेपर फुटल्यावर आत्महत्या करत असतील, तर या देशातील शिक्षण मंत्र्याला त्यांच्या पदावर राहण्यास अधिकार आहे का? हा महत्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेला होता. जर का शिक्षण मंत्री त्या त्यांच्या खात्यातील कारभार योग्य पद्धतीने चालवायला तयार नसतील, तर मग त्यांना त्या पदावर राहण्याचा देखील अधिकार या ठिकाणी नाहीये. एवढंच म्हणणं फक्त विद्यार्थ्यांचं या ठिकाणी होतं आणि म्हणून मग सरकारने आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या मंत्र्याकडनं राजीनामा घेणं गरजेचं होतं. त्या मंत्र्यानं राजीनामा देणं या ठिकाणी गरजेचं होतं. आपल्याला या ठिकाणी पाहायला असं भेटतंय, की सरकार हे या ठिकाणी अनैतिक आहे आणि म्हणूनच त्यांना नैतिकतेचं या ठिकाणी विसर पडलेला आहे. नैतिकता त्यांच्यामध्ये दिसून येत नाही म्हणूनच त्यांनी आपल्या मंत्र्याला वाचवलं. मात्र 20 जुलैला जे विद्यार्थी संसदेला घेराव घालून आपल्या मागण्या मंजूर करण्यासाठी या ठिकाणी निघालेले होते, त्यांच्यावर पोलिसी खाक्या या ठिकाणी दाखवून त्यांच्यावर बेदम लाठीमार या ठिकाणी केला. अश्रुधुराचा वापर करून त्यांना या ठिकाणी इथं मेटाकुटीला आणण्याचं काम या ठिकाणी केलं. लक्षात घ्या, या देशातील युवा जर आपण या ठिकाणी पाहिलं, तर या युवांनाच समोर करून, या युवांनाच स्वप्न दाखवून, या युवांना आजच्या दिनाचं गाजर दाखवून या देशातील बीजेपी सरकारनं या ठिकाणी सत्ता उपभोगलेली आहे, सत्ता प्राप्त केलेली आहे. मात्र जेव्हा सत्तेमध्ये आले, तेव्हा या देशातील हा फर्स्ट वोटर जो आहे, याचा विसर त्यांना या ठिकाणी पडला आणि या तरुण वर्गाला त्यांनी या ठिकाणी पूर्णतः साइड ट्रॅक या ठिकाणी केलं. त्यांच्या मागण्या ज्या होत्या, त्या मागण्यांना नजरअंदाज या ठिकाणी केलं. हे पाप या देशातील सरकार कुठे फेडणार आहे, हे कळायला मार्ग नाहीये. लक्षात घ्या मित्रांनो, की जेव्हा या ठिकाणी सरकारवर दबाव येतो, तेव्हा सरकार ते आंदोलन मोडण्यासाठी पोलिसी खाक्याचा वापर या ठिकाणी करत आलेली आहे आणि त्याच माध्यमातून कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली पुन्हा एकदा शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या या विद्यार्थ्यांवर त्या ठिकाणी पोलिसी खाक्या दाखवण्यात आला. त्यांच्यावर लाठीचार्ज या ठिकाणी करण्यात आला, जे की अत्यंत वाईट आहे. ही पोलिसी कारवाई विद्यार्थ्यांवर करणं, अशा पद्धतीने करणं, ही पूर्णतः या ठिकाणी अराजकता पसरवण्याची काम या ठिकाणी आहे, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. जर का या देशातील युवकांना तुम्ही विश्वासात घेत नसाल, त्यांच्यासोबत तुम्ही डायलॉग करत असाल, त्यांच्याशी संवाद साधायला तयार नसाल, मग या सरकारला देखील या ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये आता वेळ दाखवण्याची वेळ आलेली आहे. हे पण इथे या ठिकाणी लक्षात घ्या. लक्षात घ्या, कितीही मोठं सरकार जरी असलं, कितीही मोठी ताकद जरी या ठिकाणी असली, तर जनतेच्या रेट्यापुढे त्याला या ठिकाणी मान झुकवावीच या ठिकाणी लागते. महात्मा गांधींचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. महात्मा गांधींचं म्हणणं आहे, की जेव्हा या ठिकाणी सरकार हे बेकाबू होत असतं, तेव्हा त्याला काबूत करण्यासाठी सर्वसामान्य जनतेनं जनआंदोलनाचा मार्ग उभारला पाहिजे आणि त्या जनआंदोलनाच्या माध्यमातून त्या सरकारला त्याची जागा या ठिकाणी दाखवली पाहिजे. लक्षात ठेवा, आता ती वेळ आलेली आहे. सरकारला स्वतःची जागा दाखवणं हे गरजेचं या ठिकाणी आहे. कारण जर का या देशातील युवकांचा आदर होत नसेल, या युवकांच्या मागण्या जर मंजूर होत नसेल, या युवकांचं म्हणणं जर या देशातील सरकार या ठिकाणी ऐकत नसेल, तर त्या सरकारला नैतिकतेच्या आधारावर या पदावर काम करण्याचा अधिकार या ठिकाणी बिलकुलच नसला पाहिजे, असं या ठिकाणी मला वाटतं. आणि म्हणून मग मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी जेव्हा निवडणुका येतील, तेव्हा आपला विवेक जो आहे तो या ठिकाणी शाबूत ठेवा
आणि लक्षात घ्या, या देशामध्ये कोणीच या ठिकाणी मालक नाहीये. सर्वोच्च आहे संविधान आणि मालक आहे या देशाची जनता. जर का सरकार त्या जनतेसाठी काम करणार नसेल, त्या सर्वसामान्य लोकांसाठी काम करणार नसेल, तर या ठिकाणी त्या सरकारला त्या देशामध्ये राज्य करण्याचा अधिकार देखील या ठिकाणी नसणार आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. ज्या फर्स्ट वोटरच्या आधारावर मोदींनी या ठिकाणी सत्ता उपभोगली, आता तोच फर्स्ट वोटर हा मोदींच्या विरोधामध्ये, या भारत सरकारच्या विरोधामध्ये त्याचा रस्त्यावर आलेला आहे. ती वेळ आता आलेली आहे जन आंदोलनाच्या माध्यमातून आपला रोष व्यक्त करण्याची. आणि लक्षात ठेवा, पोलिसी खाक्या तुम्ही या ठिकाणी दाखवून जनतेचे आंदोलन दडपू शकत नाही. हे पण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. धन्यवाद.